परिसरामध्ये इथं उद्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं कीर्तनाचा कार्यक्रम या निमित्तानं या ठिकाणी पार पाडला जातो. कीर्तन सेवा आपल्या तालुक्याचं भूषण, आमचे सगळ्यांचे गुरुवर्य आदरणीय हबप दयानंद महाराज कोरेगावकर यांचं जाहीर हरी कीर्तन या निमित्तानं असतं आणि त्या कीर्तनाला अलोट भाविकांची गर्दी असते. त्याच पद्धतीनं पैठण क्षेत्रातून की ज्या पद्धतीनं गोदड महाराजांना पैठणला नाथ महाराजांच्या प्रती गुरुगादी म्हणून, गुरु घराणं म्हणून एक वेगळ्या पद्धतीचं वेगळी भक्ती या निमित्तानं पैठणसाठी आणि नाथ महाराजांसाठी महाराजांची राहिलेली. आणि मग त्याच पद्धतीनं पैठणमधली सुद्धा अनेक भाविक आणि पैठणमधले नाथ महाराजांच्या वंशजामधले महाराज या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित दरवर्षी लावते. कांदा आणि लिंबू कापणारे जे आमचे सगळे सेवेकरी, ते सेवेकरी सगळे इथे जवळजवळ 30 ते 40 जण दिवसभर कांदा आणि लिंबू कापण्याचं काम, आपली सेवा दरवर्षी ते ठरल्याप्रमाणे मनाने आपली सेवा ती करते. कोणाला सांगावं लागत नाही, काय नाही. आपल्याला जे काय लागणार आहे त्या वस्तूसुद्धा स्वतः तयार करायच्या आणि इथं येऊन आपली सेवा द्यायची. अशा पद्धतीचं काम या परिसरामध्ये होतं. सगळं भांडे धुण्याचं काम आमच्या ज्या माता भगिनी, त्या माता भगिनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि अतिशय जीव ओतून करण्याचं काम त्या निमित्तानं करतात. आणि कुठल्याही पंक्तीला एकही भांडं कमी पडणार नाही ह्याची काळजी त्या महिला अतिशय चांगल्या पद्धतीने घेतात. आणि इथं सेवा देण्यासाठी समाजातल्या प्रत्येक स्तरातील इथं आल्यानंतर माणूस मी कोण आहे हा विसरून जातो आणि या सेवेला वाहून घेण्याचं काम या निमित्तानं करतात. म्हणजे समाजातले सुशिक्षित असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील, म्हणजे प्रत्येक क्षेत्रातली राजकारणी असतील, समाजकारणी असतील, हा प्रत्येकजण या ठिकाणी आपण स्वतः कोण आहे हे विसरून इथं झोकून देऊन काम करतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काम करत असताना कुठल्याही वेगळ्या पद्धतीनं रोजंदारीने इथं माणसं लावण्याची आवश्यकता पडत नाही. महाराजांचा जन्म सोहळा उद्या या ठिकाणी पार पडत असताना जिथं आपण आत्ता उभा आहे इथं साक्षात अन्नपूर्ण मातेचा सहवास आणि अन्नपूर्ण मातेची उपस्थिती असते. आणि म्हणूनच हा महाप्रसाद कधी कमी पडत नाही. आता हे जे आपण पाहतोय हे सगळे लागलेले जे आता भट्टे उभा केले आहेत, अशा पद्धतीनं 15 पातेली एका वेळी या सगळ्या भट्टीवर उभा राहणार. आणि त्यातून प्रत्येक पातेल्यामध्ये एक अशा पद्धतीनं शिपी आमटी बनवण्याचं काम आमचे जे सहकारी मित्र आहेत की अनेक वर्षापासून पहिल्यापासून जसं जन्मोत्सव चालू केला तशापासून बाळासाहेब कुंभार म्हणून आमचे कर्जतमधले शिपी आमटीचे जे शिपी आमटी बनवतात त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही शिपी आमटी बनवली जाते. आता उद्या जवळजवळ असे जे पातेले देत हे पातेले जवळ 140-42 पातेले आपण या निमित्तानं शिपी आमटी करतो. आणि गहू जर म्हणलं तर आपण जन्मोत्सव समितीच्याकडून तालुक्यामध्ये जवळजवळ आपण 122 पोते गहू आपण देतो. आणि त्यानंतर स्वतः जे नागरिक आहेत, जे भाविक आहेत, ते भाविक स्वतःसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चपात्या बनवून घरून या निमित्तानं इथं महाप्रसादासाठी ते देण्याचं काम करतात. हा जो धर्ममंडप आहे, ह्या धर्ममंडपामध्ये सर्व आमच्या माता भगिनींची व्यवस्था इथं जेवणाची केली जाते. पुरुष एका बाजूला आणि महिला एका बाजूला, की जेणेकरून आमच्या माता भगिनींना महाप्रसाद घेताना संकोच वाटू नये आणि एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था या निमित्तानं या ठिकाणी केली जाते. आणि उद्याचा महाप्रसाद जर आपण म्हणला शिपी आमटी, चपाती, कांदा, लिंबू, शेंगदाणे आणि गावरान तूप अशा पद्धतीनं सुरुवातीला जे भाविकाला जे दिलं जातं ते रात्री 11:30पर्यंत या ठिकाणी येणार शेवटच्या भाविकापर्यंत तशाच पद्धतीची व्यवस्था आणि त्याच पद्धतीनं अतिशय आपुलकीने आणि आदराने सगळ्या भाविकांना महाप्रसाद देण्याचं काम ही माझी सर्व मित्रपरिवार अतिशय महाराजांचे भक्त अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. या परिसरामध्ये सुद्धा उद्या जर आपण पाहिलं तर इथं पाय ठेवायला जागा राहत नाही. आता पाणी असेल, पाण्याचे टँकर असेल, पाणीसुद्धा सगळं अतिशय पिण्याचंच पाणी आपण या निमित्तानं वापरतो. अतिशय भाविकांना सद्गुरू गोदड महाराजांच्या या सोहळ्याच्या निमित्तानं कुठल्याही भाविकाला भोजन आणि महाप्रसाद घेतल्यानंतर पंतरवाळी किंवा ताटसुद्धा अजिबात या ठिकाणचे आमचे जे सहकारी हे सहकारी त्याला हातसुद्धा ताटाला लावून देत नाही. स्वतःच प्रत्येक गोष्ट या निमित्तानं आपण स्वतः करण्याचा मानस ज्या पद्धतीने आपण केलेला आहे त्याच पद्धतीची सेवा इथला सगळाच भाविक आणि भक्त या निमित्तानं मोठ्या प्रमाणात दिला जातो. भाविकांनी यायचं, फक्त आपला महाप्रसाद घ्यायचा, पाणी प्यायचं आणि या परिसरात ज्या पद्धतीचा आनंद आहे तो आनंद घेऊन तो आनंद आपल्या हृदयामध्ये साठवण्याचं काम करायचं.